वीरभद्राचं पूजन करतात त्या दिवशी जे लोक व्रत आचरण करतात त्यांना अत्यंत बल प्राप्त होतं आणि ते युद्धामध्ये विजयी होतात किंवा न्यायालयामध्ये कोर्टमध्ये केस मॅटर अटकलेलं आहे, निर्णय लागत नाहीये आपल्या बाजूने, पण तुमची बाजू चांगली राहायला पाहिजे बरं का। खोटारडी बाजूवाल्यांचे काही विजय होणार नाही। चांगली बाजू जर असेल, सत्यमेव जयते चा प्रश्न ठरलेला आहे, तर शुक्ल अष्टमी भाद्रपद महिन्याची वीरभद्राचं पूजन, महादेवाचं पूजन करून त्या दिवशी जर उपवास ठेवला तर त्याच्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि न्यायामध्ये विजय प्राप्त होतो। कोणत्या क्षेत्रामध्ये विजय त्या व्यक्तीला प्राप्त होते किंवा नोकरीमध्ये यश प्राप्त करायचं असेल ते सुद्धा त्याला यश त्या ठिकाणी प्राप्त होत असतं। त्यामुळे तो लक्षात ठेवा, कोणत्या महिन्याची? भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षातली अष्टमी।